नमस्कार शिक्षक मित्रांनो. आपण निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत लेखन कौशल्य विकसित करत असताना 6वा स्तर अर्थात श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. या स्तरासाठी काही कृती बघितलेल्या आहेत. आता आपण या स्तरावरून विद्यार्थ्याला पुढच्या स्तरावर म्हणजेच 7वा स्तर अर्थात श्रुतलेखन करताना सर्व अक्षरे स्वरचिन्ह युक्त व जोडाक्षर युक्त शब्द लिहितो या स्तरापर्यंत घेऊन जात असताना सहाय्यभूत होईल अशी एक कृती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. कृतीचे नाव आहे शब्दबाण लक्षभेद. या कृतीमध्ये आपण विद्यार्थ्यांना स्वरचिन्हांसह प्रथम अनुलेखन व शब्द ओळख झाल्यानंतर एक एक शब्द लिहायला घालावा. शब्द स्पष्ट व सुयोग्य आवाजाच्या पातळीत उच्चारावा. टप्पा पहिला, स्वर ओळख. यासाठी शिक्षकांनी स्वरांनी सुरू होणारे 5 ते 7 शब्द श्रुतलेखनासाठी द्यावेत. उदाहरणार्थ आंबा, इमली, ऊस, ऋतू, एकता, ओढा, औषध. विद्यार्थ्यांनी स्वर योग्य लिहिणे हे आपलं या कृतीमधून लक्ष असणार आहे. हा टप्पा एकदा साध्य झाला की पुढच्या टप्प्यामध्ये स्वरचिन्हांचा सराव आपल्याला घ्यायचा आहे. यासाठी एकाच व्यंजनावर वेगवेगळी स्वरचिन्हे लावून तयार होणारे शब्द श्रुतलेखनासाठी द्यावेत. उदाहरणार्थ कमल, काम, किडा, कुमक, कीड, पोवळा, कंकण. यामध्ये स्वरचिन्हे योग्य ठिकाणी वापरणे हे आपलं लक्ष असणार आहे. हा टप्पा एकदा साध्य झाला की पुढच्या टप्प्याला जायचं आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण व्यंजनांचा सराव घ्यायचा आहे. यामध्ये क ते ज्ञ पर्यंत प्रत्येक व्यंजनावर आधारित शब्द श्रुतलेखनासाठी द्यावेत. उदाहरणार्थ कप, गडी, झोप, टाळी, ढग, वाणी, वेणी, कैरी इत्यादी. वर्णमालेतील सर्व व्यंजनांचा सराव होणं आणि ओळख होणं हे लक्ष आपलं या टप्प्यावरचं असणार आहे. हा टप्पा एकदा साध्य झाला की पुढच्या टप्प्यावर अर्थात संयुक्त व्यंजन, या संयुक्त व्यंजनांची त्याला ओळख व्हावी यासाठी आपण सोपी जोडाक्षरे असलेले शब्द त्याला द्यावेत. उदाहरणार्थ पत्र, कर्ता, सत्ता, मत्ता, गट्टा इत्यादी. सोपी जोडाक्षरे लिहिण्याची सवय त्याला व्हावी हे आपलं या टप्प्यामधलं लक्ष असणार आहे. तदनंतर पुढच्या टप्प्यावर संयुक्त व्यंजन आपल्याला द्यायचं आहे, परंतु अवघड जोडाक्षरे असलेले शब्द त्याला द्यायचे आहेत. उदाहरणार्थ पुस्तक, दुपट्टा, कर्तृत्व, संपर्क, शुद्ध, शक्ती इत्यादी. गुंतागुंतीच्या जोडाक्षरांचा सराव त्याला व्हावा हे आपलं या टप्प्यावरचं लक्ष असणार आहे. शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे आपण या टप्प्यांच्या आधारे विद्यार्थ्यांना प्रथम अनुलेखन व तत्पश्चात त्याच प्रकारचे शब्द श्रुतलेखनासाठी देऊन त्यांचा सराव घेऊ शकतो. त्यासाठी आपण शब्द कार्डे, शब्दपट्ट्या, अक्षर समूह इत्यादी साहित्याचा तसेच भाषापेटी, निपुण पेटी यामधील साहित्याचा सुद्धा वापर करू शकतो. यासोबतच आपण काही चित्रे दाखवून त्यासाठीचा शब्द विद्यार्थ्यांना लिहायला सांगू शकतो. तसेच शब्द लिहायला घालताना
प्रत्येक टप्प्यात प्रथम वेग कमी ठेवावा व सराव द्यावा. जसा सराव वाढत जाईल तसा वेगही वाढवत न्यावा व जास्तीत जास्त शब्दांचा सराव द्यावा. शेवटी तेच शब्द वाक्यात वापरण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे. जसे की मासे पाण्यात टिंबटिंब, पक्षी आकाशात टिंबटिंब, माकड टिंबटिंब उड्या मारतो, कासव खूप टिंबटिंब चालतो, बागेत टिंबटिंब फुले फुलली आहेत. यासारखी वाक्ये आपण त्यांना द्यावीत. त्यांना प्रथम ती आहेत तशी वाचायला सांगावीत. त्यानंतर रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून तयार होणारी अर्थपूर्ण वाक्ये त्यांना लिहायला सांगावीत. यासाठी वाक्य अर्थपूर्ण होईल अशा तऱ्हेने वेगवेगळे शब्द वापरण्यास विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य द्यावे, जेणेकरून जास्तीत जास्त शब्दांचा सराव होईल. शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण लेखन कौशल्याच्या 6व्या स्तराकडून 7व्या स्तराकडे जाण्यासाठीचा एक उपक्रम पाहिला. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.